हिंमत असेल तर मोदींना सांगून औरंगजेबाची कबर हटवा असं आदित्य ठाकरे म्हणतात आणि काहीच करता आलं नाही म्हणून दंगली घडवतायत असा सुद्धा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलाय। महायुतीला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे अशी टीका सुद्धा महायुतीवर आदित्य ठाकरेंनी केली आहे। आज कदाचित हा प्रयत्न असेल भाजपचा की महाराष्ट्राचा मणिपूर करायचा, पेटवत ठेवायचा आणि मग जे काही थोडेफार उद्योगधंदे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत, जी काही गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ इच्छित आहे, ही देखील पाठवायची, ती गुजरातला पाठवायची। कारण एकंदर आपण पाहतो भाजपचं मॉडेल सगळीकडे एकच असतं, जिथे शासन त्यांच्या हाती लागत नाही, प्रशासन त्यांना जमत नाही किंवा साधारणपणे सरकार चालवणं जमत नाही, तिथे दंगली घडवायची आणि लोकांना त्याच्यात व्यस्त ठेवायचं। महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राला ते मणिपूरशी जोडून महाराष्ट्राला बदनाम करतात। आणि आज जेव्हा पूर्ण महाराष्ट्राला कळायला लागलं की त्या दंगलीच्या पाठीमागे आदित्य ठाकरेंचे कार्यकर्ते, काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते दगडफेक करण्यात सामील होते, मग लगेच त्यांना मणिपूर आठवला। मला वाटतं कबरीचं राजकारण होता कामा नये, त्याचबरोबर कबरीचं उदात्तीकरणही होता कामा नये। त्या ठिकाणी आमच्या शंभूराजांचा त्या ठिकाणी छळ अन्वनित करणाऱ्या त्या मुघल सम्राटाचा आम्हाला स्वैरसुद्धा असायचं काहीच कारण नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या छटा, त्यांचे जे काही या ठिकाणच्या गोष्टी आहेत त्या जर समूळ नष्ट होणार असतील तर त्याच्यात कोणाला दुःख वाटायचं कारण नाही, ते योग्यच आहे।